सर्व अभियोग्यताधारकांना नमस्कार आहे. खूप महत्त्वाचा जी-आर आज पारित झालेला आहे. तो म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये जी पायाभूत शिक्षकांची पदं असतात, तर ती ठरवण्याची जी व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, ती बदलण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये परिणाम पडणार आहे. नवीन काही पदं निर्माण झालेली आहेत, त्यामुळं क्रीडा शिक्षक आणि स्पेशल टीचर्स यांना याचा फायदा होणार आहे. परंतु पायाभूत पदांची संख्या कमी झाल्यामुळं ऑलरेडी जे शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून माझी निवड होईल अशा पद्धतीचे ज्यांना वाटत होतं, त्यांच्यावर मात्र गदा आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर या संदर्भामध्ये सविस्तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून ही सगळी माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीनं शिक्षक भरतीवरती याचा परिणाम आपल्या वरती पडणार आहे आणि त्या परिणामामुळं नेमकं कशा पद्धतीनं शिक्षक भरतीचा कट ऑफ जो तो पुन्हा वाढेल. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क होते तर त्यांना पुन्हा आता अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याबरोबरच डी-एड पात्र असतील किंवा बी-एड पात्र असतील विद्यार्थ्यांना, कोणत्या विद्यार्थ्यांना याची अडचण होऊ शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. तुमच्यासमोर जी-आर आहे. या जी-आरमध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की कुठल्या विद्यार्थ्यांना अडचण जाणार आहे. तर मी आता तुम्हाला फारसं भानगडीमध्ये न ठेवता एक स्पष्ट सांगून ठेवतो की ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने समूह शाळांच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असेल की समूह साधन केंद्रांची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली होती आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः 4860 नवीन जी आहे समूह साधन केंद्र तयार केलेली होती आणि या 4860 केंद्रांमध्ये जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर शिक्षक पदं नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत. यामध्ये 2 प्रकारचे शिक्षक हे ॲड करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे काय तर क्रीडा शिक्षक आणि दुसरे म्हणजे काय तर स्पेशल टीचर्स. ह्या दोघांची सुद्धा ॲडिशन याच्यामध्ये होणार आहे आणि एकूण पदांची संख्या जी वाढणार आहे ती म्हणजे 4860 गुणिला 2 म्हणजे साधारणतः 9720 पदं ही वाढणार आहेत. आणि याचा सरळ फायदा कुठल्या शिक्षकांना होणार आहे तर ते म्हणजे क्रीडा शिक्षक आणि दुसरं म्हणजे स्पेशल टीचर्स यांना होणार आहे. त्यांची पदांची संख्या या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहे. परंतु ह्यासोबत जर ही 9720 पदं जर वाढली तर एवढीच पायाभूत पदं जी शिक्षकांची संख्या आहे तर ती मात्र कमी होणार आहे. मी तुमच्या सर्वांसमोर महाराष्ट्राचा डेटा एकंदरीत दाखवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एकूण शिक्षकांची जी पदं पूर्वी होती महाराष्ट्र राज्यामध्ये पायाभूत शिक्षकांची पदं, तर ती संख्या एवढी होती की ती 2,36,288 एवढी होती. तर आता मात्र 9,720 एवढी जी पदं आहेत तर ही या ठिकाणी कमी होणार आहेत या मूळ पदांमधून, पायाभूत पदांमधून. तर आता महाराष्ट्र राज्य एकंदरीत शिक्षकांची जी पायाभूत शिक्षकांची संख्या असेल जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये तर ती असेल 2,26,568 एवढी. आता आपण 2,26,568 आता मी तुम्हाला हे कॅल्क्युलेटर सह या ठिकाणी ते दाखवून देतो म्हणजे तुमच्या ते काही बाब लक्षात येतील या संदर्भामध्ये, म्हणजे आपल्या काही ज्या संकल्पना आहेत या संदर्भामधले ते क्लिअर होतील. तर आता मी हे तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा तुमच्यासमोर कॅल्क्युलेटर तुम्हाला दिसत आहे आणि आता एकंदरीत जर आपण पाहिलं या सगळ्या परिस्थितीमध्ये तर एकूण पदं किती आहेत आणि रिक्त पद तर आपण ते व्यवस्थित लक्षात घेऊयात. हे बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेशनसह सर्व व्यवस्थित समजावून सांगतो की 9,720 पदांचा नेमका कसा फरक येतो. तर सुरुवात जर आपण केली तर आपल्याला मूळ पदं जी आहेत तर ती किती आहे 2,36,288 एवढी पदं आहेत. ठीक आहे. आता त्यामध्ये वजा किती होणार आहेत तर ह्यामधनं वजा होणार आहेत 4,860 ही पदं कोणत्या शिक्षकांची तर ती विशेष शिक्षकांची आणि पुन्हा त्याच्यामधनं 4,860 पदं ही कमी होतील. ही कोणाची तर ती कमी होतील साहजिकच क्रीडा शिक्षकांची. मग आता उरले किती तर एवढे बघा 2,26,568. आता जर आपण या जी-आरमध्ये आलो तर जी-आरमध्ये तुम्हाला किती दिसतील इथे 2,26,568 ही जी पदं आहेत तर एवढी पायाभूत पदं आता राहिलेली आहेत. म्हणजे पायाभूत पदांची संख्या कितीने कमी झाली आहे तर 9,720. आता हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय तर या ठिकाणी विशेष शिक्षकांची आणि क्रीडा शिक्षकांची संख्या वाढलेली आहे
तर त्यामध्ये मूळ पायाभूत जी पदं होती तर ती मात्र या ठिकाणी कमी झालेली आहेत. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आता पायाभूत शिक्षकांची जर संख्या कमी झाली तर निश्चितच जे विद्यार्थी डी.एड झालेले, फर्स्ट पेपर पास आहे किंवा सेकंड पेपर पास आहे, तर त्यांची ही पदं कमी होण्याची शक्यता आहे. परंतु ज्यांचं स्पेशल डी.एड झालेलं आहे आणि क्रीडा शिक्षक म्हणून ज्यांना चांगले मार्क्स आहेत, ज्यांचं बी.पी.एड झालेलं आहे, त्यांना मात्र या निर्णयाचा फायदा हा होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा एकंदरीत निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या निर्णयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही आम्हाला निश्चित कळवू शकता. बाकी इतर सर्व महाराष्ट्रभरामध्ये जर आपण निर्णयाबद्दल वेगवेगळी मतं जी आहेत ती सध्या नोंदवली जात आहेत. साहजिकच आहे, विद्यार्थी वेगवेगळी मतं ही आपली देत असतात आणि त्यानुसार एकंदरीत काही घटक ही येत असतात, त्यानुसार काही गोष्टी होत असतात. तर त्याही संदर्भामध्ये आपण वेळोवेळी चर्चा करणारच आहोत. तुम्ही हा व्हिडिओ बघितला याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.